तुम्ही दोघी ना. मूर्ख नाहीये मी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायला. काही सांगितलेलं नाहीये मी. त्यांना एवढंच सांगितलं की चाळीतल्या घाक काकू आजारी आहेत, त्यांना मदत करण्यात तुझी दमछाक होते. मग त्यांनीच तुझ्या काळजीने गाडी पाठवली. एक मिनिट हे तुमचं काय चाललंय जरा मला कळेल का? बाबा मी सांगते. ही म्हणते तसं दमछाक वगैरे काही नाही. काल काका आणि मी हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी रिक्षा बघत होतो आणि एकही रिक्षा मिळत नव्हती, म्हणून मी भरलेल्या रिक्षा समोरच जाऊन उभी राहिली आणि नेमके त्यात समीर होते. आता तुम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे ना, ते आपल्या मदतीला धावून आले. अरे मग चांगलंच आहे की. पण सगळ्यांना तसं वाटत नाही ना. समीर बिचारे चांगुलपणाने मदत करायला आले, पण वहिनीने त्याचा काहीतरी वेगळाच अर्थ काढलाय. कल्याणी तुला काय आता गरज मला होती का? यावर कुठलीही चर्चा नकोय. फक्त 4 लोकांमध्ये यावर चर्चा सुरू होण्याआधी हे सगळं थांबलं पाहिजे. बस. लग्न ठरलंय तिचं. कविता तू काय बोलतेस? तुला कळतंय का? त्या समीर देशपांडेला चांगला ओळखतो मी. अगं ओळख नसताना सुद्धा पेन्शन ऑफिसमध्ये त्यांनी माझं काम करून दिलं होतं. कुठलाही स्वार्थ मनात न ठेवता तो दुसऱ्यांच्या मदतीला जातो. चांगला मुलगा आहे तो. पण त्याचं सोड. तुझा आपल्या अर्पितावर विश्वास नाहीये? प्रश्न विश्वासाचा नाहीये. मग मला या लग्नात कुठलीही अडचण नकोय. आणि विराज सरांना समीर नको असेल तर आपल्यात नको ना तो. फुली मारा त्याच्यावर. आणि तुला जर घाक काकांना मदत करायची असेल तर विराज सरांच्या गाडीनेच जावं लागेल, नाहीतर जाऊ नकोस. समीरचा फोन. आत्ता उगीच वादाला कारण नको, नंतर करते त्यांना फोन. बाबा जाऊ द्या, उगाच घरात वाद नको. मी जाते त्या गाडीने मी. पण मला ना हे आवडलं नाहीये. उगाच ते चांगल्या माणसाला बदनाम करायचं म्हणजे काय. मी येते बाबा. थांब. लवकर ये घरी. लग्नाची बरीच कामं राहिली आहेत. नुसती साड्यांची खरेदी झाली म्हणजे सगळं होतं असं नाहीये. हे बघ कविता, तुम्ही यात मध्ये पडू नका. जाऊन तिकडे बसा. रिंग तर वाजते, अर्पिता फोन का उचलत नाहीये? सगळं ठीक तर असेल ना? इतक्या वेळा हाकलून दिल्यावर कुत्र सुद्धा दारात परत येत नाही रे. तू त्याहूनही काय कुत्रा निघालास? परत जर अर्पिताच्या जवळपास दिसलास ना तर पोलिसात देईन मी. काल रात्री एवढा सगळा तमाशा झाल्यावर आज परत त्यांच्या घरी जाऊन विचारणं म्हणजे नाही, नको. हॅलो, तुम्हालाच फोन करत होतो. सगळं ठीक आहे ना तिकडे? हो आहे, सगळं व्यवस्थित आहे. बरं ठीक आहे. म्हणजे मी यायची गरज आहे का? तसं असेल तर मी येतो. नाही काही गरज नाहीये. आणि तुम्ही काळजी करू नका. मी इथलं सगळं सांभाळून घेईन. आणि काही गरज वाटलीच तर मी फोन करेन तुम्हाला. आता आम्ही त्या चिटफंडच्या ऑफिसला चाललोय. बरं ठीक आहे. मला काही लागलं तर निसंकोचपणे फोन करा. एकटीने धावपळ करू नका तुम्ही. हो. हां. यार बॅटरी. काका, काकूंची तब्येत कशी आहे आता? तर म्हणाले की ही तब्येत आता स्टेबल आहे.
आज ऑपरेशन झाल्यावरती खरी परिस्थिती कळेल. बघा स्टेबल आहेत ना काकू? म्हटलेलं ना सगळं व्यवस्थित होईल. आपण पॉझिटिव्ह राहूया. बरं काका, त्या चिटफंड ऑफिसचा पत्ता माहिती आहे का तुम्हाला? हो, तो मोठा मॉल झालाय ना, तिथपर्यंत आपल्याला जायचंय. त्याच्या बाजूच्या गल्ली